नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे। मागच्या 4-5 दिवसाआधी तुम्ही ह्या MIDCच्या हे जे गटर आहे, ज्याच्यात पावसाळी पाणी पूर्ण वाहून जाण्यासाठी जे गटर असते, त्या गटारामध्ये तुम्ही बघितलेलं की मी ज्यावेळेस पीएच पेपर टाकलेला त्यावेळेस तो लाल झालता। 2.0 एवढं घातक रसायन हे या गटारामध्ये होतं, पण त्यावेळेस जो कलर होता पाण्याला, तो कलर होता थोडा पांढरा आणि गुलाबी। आज बघता, आज या ठिकाणी काळसर रंगाचं केमिकल आहे। अरे गेंड्याच्या कातडीच्या MPCBच्या अधिकाऱ्यांनो आणि हे MIDCचे अधिकारी, मला यांना एकच गोष्ट सांगायची आहे। आम्ही मागचे 4 ते 5 दिवस झाले आम्ही व्हिडिओ काढला, त्याच्यानंतर काल जाऊन मी MIDCच्या उपअभियंत्यांना MPCBच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना पत्र देऊन आलो। पण या ठिकाणी कुठली कंपनी आहे जी रंगीबेरंगी केमिकल सोडते? हे पण केमिकल तेवढंच घातक आहे जे त्या दिवशी होतं। बघताय आज या ठिकाणी याच्यात भर अशी टाकलेली आहे की कलर चेंज केलेला आहे। कलर चेंज करून आज हे केमिकल सोडण्यात आलेलं आहे। नक्की या ठिकाणी MIDCमध्ये सुरू काय आहे? ह्या परिसरात नक्की कुठली कंपनी आहे जी कंपनी हे घातक केमिकल सोडत आहे, पण त्याचा साक्ष मोक्ष लावण्यात MIDC आणि MPCB का असमर्थ आहे हे मला कळत नाही। विशेष म्हणजे सांगेन की MIDCची ही प्रॉपर्टी आहे, गटर आहे MIDCचं। तर उपअभियंता संके साहेब, आपल्या MIDCच्या गटारामध्ये कुठली कंपनी आहे जी केमिकल सोडते हे आपणही पाहावे, आपल्या कर्मचाऱ्यांना सांगावं की नाही। आणि उपप्रादेशिक अधिकारी जे आहेत MPCBचे, त्यांना तर मला म्हणायचं आहे, साहेब गेंड्याच्या कातडीचे बोलले तरी पण तुम्ही सुधारले नाही व आता अजून माझ्याकडे शब्द उरलेले नाही आहेत। पण ह्या नागरिकांना जो संताप होतो या अशा घातक केमिकलमुळे, या ठिकाणी आमच्या आसपासच्या परिसरातल्या जमिनी खराब होत आहेत। या ठिकाणी पूर्णपणे जी हवा आहे ती हवा पूर्णपणे या ठिकाणी प्रदूषित करण्याचं काम हे या कारखान्यांकडून होते। पण त्या कारखान्यांवरती आपला छुपा पाठिंबा नव्हे, आता ओपन पाठिंबा बोललं तरी चालेल, कारण 4-5 दिवस झाले बातम्या प्रकाशित झाल्या। फक्त झालं असं, आमचा व्हिडिओची व बातम्यांची दखल घेत त्या पाण्यातलं फक्त पीएचचं जे प्रमाण होतं ते न्यूट्रल झालं, पाणी न्यूट्रल झालं। पण घातक केमिकल आता पुन्हा या ठिकाणी सुरू आहे। 2-4 दिवसाच्या फरकानंतर आता काळसर रंगाचं केमिकल हे या गटारामध्ये आलेलं आहे। आता बघायचं हे आहे की ह्या व्हिडिओची तरी दखल MIDCचे अधिकारी काय घेतात। हे पावसाळी पाणी तर नाही, पावसाळा जाऊन 8 ते 9 महिने झाले, आता नव्याने पुन्हा जून महिन्यामध्ये पावसाळा येणार आहे। पावसाळ्यात या गटारात पाणी असते। काल उपअभियंत्यांना भेटलं असता, ते बोलतात की आम्ही नाले बंद केलेले आहेत म्हणून ते असेल। पण साहेब, नाले जर तुम्ही बंद केले असतील तरी हे असं उघड्यावरती गटारात जाऊन पाणी हे पुढे जाऊन एका कोपऱ्यात पूर्ण जमिनीत जाणार आहे। हे CETPला पाणी पोहोचणार आहे का? नाही ना। मग हे पाणी कोण सोडते, का सोडते, कुठल्या कारखान्याची या आसपासच्या परिसरात ही प्लॉटमध्ये छुपी पाईपलाईन आहे ती शोधून काढावी, अन्यथा नक्कीच भविष्यामध्ये हे पाणी केमिकलचं घेऊन आपल्या कार्यालयाच्या भोवती आंदोलन केलं जाईल। हा कडक इशारा मी देतोय। धन्यवाद।